आता भारतीयत्व म्हणजे काय हे आपण पाहू. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपल्या विचारांचे व भावनांचे वैशिष्ट्य हा त्याचा अर्थ आहे हे आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ, आपल्या देशात जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते व ती सासरी जायला निघते, तेव्हा तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या मनात ज्या भावना उसळतात त्या सारख्याच असतात. मग ते कुटुंब उत्तर, दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम या कोणत्याही भागातील असो, त्या कुटुंबातील व्यक्तींच्या मनात ज्या भावना उसळतात, त्या कुटुंबाची भाषा, धर्म कोणताही असो, लग्न आज घडलेले असो व 200 वर्षांपूर्वी घडलेले असो, त्या भावना सर्व लोकांच्या मनात त्या प्रसंगी सारख्याच उसळतात. देशातील वडीलधारी माणसे, मग ती कोणत्याही भागातील असोत, कोणतीही भाषा बोलणारी असोत, ती तरुणांना आयुष्यात त्याच चांगल्या गोष्टी लाभोत असा आशीर्वाद देतात. परंतु तरीही भारतीयांची गुणवैशिष्ट्ये कोणती? भारतीय माणसाचा निराळेपणा कशात आहे? असे प्रश्न आपण विचारू शकतो. याही प्रश्नांना निश्चित असे उत्तर नाही. तोंडी हिशोबात आपण सांगतो त्याप्रमाणे पहिला, दुसरा, तिसरा असे हातांच्या बोटांवर मोजून आपल्याला ही गुणवैशिष्ट्ये सांगता येणार नाहीत. आकाशाला निळा रंग कशामुळे मिळतो हे सांगणे जितके कठीण आहे, तितकेच भारतीयांचे वर्णन करणे कठीण आहे. परंतु तरीही आपला प्रयत्न करून पाहूया. भारतीय संस्कृतीच्या सर्वात महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ती सदैव नव्या परकीय गोष्टी आत्मसात करीत आली आहे व त्या आत्मसात करूनसुद्धा ती पूर्वीसारखीच राहिली आहे. भारतीय इतिहासाच्या संपूर्ण कालखंडात परकीय लोक येथे निरनिराळ्या कारणास्तव आले. कोणी स्थायिक व्हायला आले, कोणी प्रवास करायला, कोणी शिकायला, तर कोणी लुटालूट करायला आले, तर कोणी प्रदेश जिंकायला आले. त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या नव्या जीवनपद्धती आणल्या. त्या भारतात राहणाऱ्या लोकांनी झिडकारल्या नाहीत, तर त्या स्वीकारल्या, त्या आत्मसात केल्या, आपल्याशा केल्या. एका अर्थाने आपली संस्कृती दुचाकीसारखी आहे. ती फिरत आहे म्हणूनच टिकून आहे. आज आपण आधुनिक राष्ट्र निर्माण करायचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अशा वेळीसुद्धा आपली ही प्राचीन संस्कृती जिवंत आहे. नव्या गोष्टी स्वीकारून त्या आत्मसात करण्याची क्षमता आजसुद्धा आपल्यात आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मुंबईजवळ तुर्भे येथे एक अणुभट्टी स्थापन करण्यात आली. हे एक अगदी नव्या प्रकारचे कार्य होते व भारतातील कोणीही त्याच्याशी परिचित नव्हतं. परंतु तरीही भारतातील कोणालाही यत्किंचितही अस्वस्थता वाटली नाही किंवा विचित्र वाटले नाही. वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखला पाहिजे ही प्राचीन शिकवण त्याने जितक्या सहजतेने व स्वाभाविकतेने आत्मसात केली, तितक्याच सहजतेने व स्वाभाविकपणे आपल्या प्रकृती धर्मानुसार त्याने अणुविस्फोटासारखी नवीन प्रक्रियाही स्वीकारली. भारतीय संस्कृतीच्या दुसऱ्या गुणवैशिष्ट्याजवळ आता आपण येऊन पोचलो आहोत. ते म्हणजे पावित्र्यावरील दृढ श्रद्धा. ही गोष्ट आपल्याला आपल्या खेड्यांमध्ये फार स्पष्टपणे दिसून येते. पिंपळाचे झाड, नदी, विहीर, अवजारे, नांगर, धानाच्या लाह्या, कापणी, स्वयंपाकघर, एखादे रोप, पान अथवा बी, वाद्य या वस्तूंचा विचार करा. अशीच आणखी एक लांबलचक यादी सांगता येईल. परंतु दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी यांच्यापैकी कोणतीही वस्तू आपल्या खेडूतांना पवित्र वाटते. ही पावित्र्याची भावना आपल्या समाजातील सर्व थरात आढळून येते. शहरात राहणारी मुलेसुद्धा पुस्तकावर पाय देणार नाहीत किंवा झाडाला लाथ मारणार नाहीत. वयोमान आणि शहाणपणा यातून शक्ती प्राप्त होते अशी गोष्ट आणि जे जे चांगले आहे ते सर्व याबद्दल भारतीयांना आदर वाटतो. या गोष्टी पवित्र म्हणून मानायला ते नेहमी तयार असतात. आज आपण जी प्रचंड धरणे, कारखाने पाहतो ते आपण जास्त आधुनिक होत असल्याचे चिन्ह आहे. परंतु या गोष्टींचे देखील एका थोर नेत्याने नव्या युगाची मंदिरे असे या शब्दात वर्णन केले आहे. आपल्या ज्या जीवन पद्धतीत व भावनात बदल घडून आलेला नाही तिला आपण परंपरा असे म्हणतो. चांगुलपणाच्या सामर्थ्यावर आपली अजूनही खूप श्रद्धा आहे. याचा धर्माशी काही संबंध नाही.
तुम्ही सर्वांनी मध्य प्रदेशातील दरोडेखोरांच्या टोळीची एक गोष्ट ऐकली असेल. एका राष्ट्रीय नेत्याने त्यांना गुन्हेगारीचं जीवन सोडून द्यायला व नवीन जीवन जगायला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्यातील एकामागून एक दरोडेखोराने आपली शस्त्रे खाली ठेवली. ते पाशवी सामर्थ्याला नव्हे तर चांगुलपणात शरण गेले. ही घटना 1972 घडली. परंतु ती इतकी नाट्यपूर्ण आहे की कोणालाही वाटेल की प्राचीन काळी घडलेली दंतकथा असेल. अशा प्रकारच्या घटना आपली परंपरा जिवंत आहे हे सांगतात. ती अजूनही नव्या गोष्टी आत्मसात करीत आहे व जुन्या गोष्टींमध्ये त्या विलीन करीत आहे. ही प्रक्रिया थांबली तर भारतीय परंपराच नाश पावेल. आपण बहुतेकदा जुन्या नव्याचा संगम होताना पाहत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा तारापूर येथे अणुकेंद्र स्थापन केले जात होते तेव्हा ज्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने कामगारांना काम करायचे होते तिची पूजा केल्याशिवाय त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही. यात काही चमत्कारिक किंवा आश्चर्यकारक आहे असे कोणाला वाटलेही नाही. संरक्षण सामग्रीचे प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या काही लोकांनी तेथे ठेवलेल्या आपल्या सुप्रसिद्ध नॅट विमानाला नॅट देवता म्हणून हात जोडून नमस्कार केला. कारण भारतात तयार झालेल्या या विमानाने किती देशसेवा बजावली आहे हे त्यांना माहीत होते. आजच्या भारतात आपण एकाच वेळी कित्येक शतकांतील कालखंडात वावरत आहोत. अणुशक्ती केंद्र, नॅट व जेट विमान ही सर्व 20व्या शतकातील आहेत. तर 300 वर्षापूर्वी आदिवासींचे पूर्वज ज्या प्रकारे जीवन जगत असतील त्याच प्रकारचे जीवन ते आजही जगत आहेत. भारतीय लोक श्रीमंत माणसांपेक्षा विद्वान व शहाण्या आणि पवित्र माणसाला जास्त मान देतात. ही गोष्ट हजारो पूर्वी जशी खरी होती ती तशी आजही खरी आहे. खेड्यातील प्राथमिक शिक्षकाला आजही श्रीमंत माणसापेक्षा जास्त मानाचे स्थान आहे. भारतीय लोक मोठ्या धीराचे. घाई करणे हे त्यांच्या स्वभावातच नाही. ते इतरांच्या तुलनेने दीर्घकाळ वाट पाहू शकतात, हाल अपेष्टा सहन करू शकतात, अधिक मेहनतीचे कामही करू शकतात. ते अत्यंत आतिथ्यशील असतात आणि आपल्या पाहुण्यांची चांगली काळजी घेतात. ती घेत असताना ते स्वतः वाटेल तितक्या गैरसोयी आणि त्रास सहन करायला तयार असतात. हे गुण भारताला नेहमीच साहाय्यभूत ठरलेले आहेत. परंतु दैवात जे काही असेल तेच घडेल असे मानणाऱ्या आपल्या प्रवृत्तीमुळे आपले नुकसानही झालेले आहे. सामान्यपणे भारतीयांना असे वाटते की आपण जे प्रश्न निर्माण करतो किंवा ज्यांना आपल्याला तोंड द्यायचे असते तो प्रत्येक प्रश्न सोडवण्याची क्षमता ही आपल्यामध्येच असते. प्रश्नाची सोडवणूक ज्या इतर कोणी केली असेल तर ती जास्त काळ टिकू शकतच नाही आणि म्हणून ही खरोखरी सोडवणूक ठरू शकत नाही. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा ही परंपरा आजही कायम आहे की नाही हे तुम्ही स्वतःच ठरवू शकाल. हे सर्व गुण फक्त भारतीयांमध्ये सापडतात असे तुम्हाला वाटता कामा नये. फक्त भारतीय लोकांचाच चांगुलपणावर विश्वास आहे असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. भारतीयत्व कशात असेल तर ते या सर्व गुणांच्या विशिष्ट अशा संयोगात आहे. हे सर्व ऐकल्यानंतर जर तुम्हाला भारतीयत्वाची थोडी अस्पष्ट किंवा पुसट कल्पना जरी आली तरी तुम्हाला स्वतःविषयीचे आणि तुमच्या देशातील अनेक गोष्टीविषयीचे चांगले ज्ञान होऊ शकेल.